शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी मोर्चा. कोल्हापूर जिल्ह्यातून 4,000 शेतकरी मोर्चात सहभागी होणार. आमदार सतेज पाटील यांची माहिती. हातकणंगले तालुक्यातील आळते रामलिंग रस्त्यावरील पत्रावळ्या तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग. आगीत कारखाना भस्मसात. कोट्यवधी रुपयांचं नुकसान. काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांची आज करण्यात आली घोषणा. विधान परिषदेच्या गटनेतेपदी आमदार सतेज पाटील यांची पुनर्नियुक्ती. पक्षानं दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याची आमदार पाटील यांची ग्वाही. करवीर तालुक्यातील वाशीमधील बिरदेव यात्रेदरम्यान रानगे आणि पुजारी गटातील वाद पुन्हा उफाळला. पालखी अडवून झाली वादावादी. जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे यांच्या घरावर हल्ला. दोन्ही गटाकडून करवीर पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी. आणि सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ. सलामीच्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळाचा संयुक्त जुना बुधवारपेठ संघावर विजय.